सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय आलेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. तर स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील, स्वामीचरणी प्रार्थना. 14 जानेवारी 2026 ह्या दिवशी मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांती दिवशी आपल्याला तिळाचे सोपे उपाय करायचे आहेत. तर हे तिळाचे सोपे उपाय का करायचे, कधी करायचे आणि कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांत हा जो दिवस आहे, हा दिवस नवीन वर्षाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिला सण नवीन वर्षातला हा असतो मकर संक्रांती. तर यंदा ह्या वर्षीच 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे. 13 जानेवारी 2026ला भोगी आहे आणि 14 जानेवारी 2026ला संक्रांत आहे. 15 जानेवारी 2026ला किंक्रात आहे. तर हे तिन्ही खूप महत्त्वपूर्ण दिवस असतात, महत्त्वपूर्ण सण आहेत. तर त्यातलाच अतिशय महत्त्वाचा सण मकर संक्रांती. आणि ह्या संक्रांती दिवशी आपल्याला तिळाचे सोपे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तिळाचे उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यातील अडचणी, प्रॉब्लेम, संकटे हे नक्कीच नाहीसे होतील. आणि जेव्हा आपण तिळाचे सोपे उपाय घरामध्ये करणार त्यावेळेला शनिदेवांचा कृपा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे सूर्यदेवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळेल. यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. या दिवशी आपण तिळाच्या वड्या बनवतो, तिळगुळाचे पदार्थ बनवतो आणि एकमेकांना देऊन तो सण समारंभ साजरा करत असतो. ह्याच्या पाठीमागे एक आध्यात्मिक कारणसुद्धा आहे आणि धार्मिकसुद्धा मान्यता आहे की ज्या वेळेला आपण एकमेकांना तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळ देतो तर ते का देतो, तर डिसेंबर नोव्हेंबरमध्ये जी कडाक्याची थंडी पडलेली असते त्यामुळं आपल्या अंगामधली उष्णता ही कमी झालेली असते आणि तीळ आणि तिळगुळाच्या वड्या किंवा तिळाचे जे पदार्थ असतात ते एकमेकांना दिल्यानंतर आपल्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते. यासाठी आपण तिळगुळ देऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. त्याचप्रमाणे ह्या दिवशी काळा रंगसुद्धा तितकाच जास्त परिधान केला जातो. काळा रंग हा सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो. यासाठी मकर संक्रांत दिवशी काळ्या रंगाची साडीसुद्धा प्रत्येक महिला नक्कीच परिधान करते किंवा काळ्या रंगाचं वस्त्र आपण घालत असतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांत दिवशी जर आपण काही असे सोपे उपाय जर केले घरामध्ये तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात त्या नाहीशा होतात आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, चांगल्या आरोग्याचं आणि भरभराटीत जातं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच आपल्या घरामध्ये तिळाचे उपाय हे नक्कीच करा. त्या दिवशी तिळाला हे खूप मोठे स्थान आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा जो सण आहे तो तिळापासूनच सुरुवात झालेला आहे. यासाठी ह्या दिवसाला तिळाला खूप महत्त्व आहे. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की कोणता उपाय आपल्याला घरामध्ये करायचे. आता मकर संक्रांती ह्या दिवशीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण येतो आणि भोगी दिवशीसुद्धा आपण तिळाचा जो असतो पदार्थ तो बनवला जातो. तिळाचा कोणता पदार्थ बनवतो, तर आपण जेव्हा घरामध्ये भोगी या सणाला मिक्स भाजी बनवतो तेव्हा त्या सर्व भाज्यांमध्ये सुद्धा आपण तीळ हे नक्कीच घालतो. त्यानंतर आपण जी बाजरीची घरामध्ये भाकरी बनवतो तर त्या भाकरीला सुद्धा आपण तीळ लावून भाकरी बनवत असतो. कोण पांढऱ्या रंगाची तीळ लावतात तर कोणी काळ्या रंगाची तीळ लावतात, पण प्रत्येकजण बाजरीच्या भाकरीला तीळ लावूनच पदार्थ बनवत असतो. तर ह्याचा पण एक मुख्य कारण आहे बघा. भोगी दिवशी आपण जी मिक्स भाजी बनवतो किंवा ज्यात बाजरीच्या भाकरी बनवतो आणि त्याला तीळ लावतो, बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा उष्णता निर्माण करण्याची खूप मोठं काम करते. कारण बाजरीची भाकरी जेव्हा आपण खातो त्या दिवशी मिक्स भाज्या जेव्हा खातो तेव्हा सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक उष्णता निर्माण होते. यासाठी भोगी हा सण आपण मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून आणि खाऊनच साजरा करत असतो. तर तिळाचे अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते. मकर संक्रांती दिवशी जेव्हा आपण सकाळी लवकर उठणार त्यावेळेला जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि तुम्हाला पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे. ह्याच्या पाठीमागे एक कारण आहे की आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करतो त्यावेळेला आपलं मनाचं शुद्धीकरण होत असते, पण आपल्या नकारात्मकता जी असते मनामधली ती सुद्धा निघून जाते आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि आपण नवीन वर्षाला उत्साहानं दिवसाला सुरुवात करतो. नवीन वर्षाच्या दिवसाला उत्साहानं सुरुवात करतो. यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे. तुम्ही हे भोगी दिवशीसुद्धा करू शकता आणि तुम्ही मकर संक्रांत दिवशीसुद्धा करू शकता. आता मकर संक्रांत दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यासाठी ह्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना आपल्याला काय करायचं आहे,
तर बघा, तुमच्याकडे जर तांब्या असेल, म्हणजे तांब्या असेल, तर तुम्ही तो तांब्याचा तांब्या घ्या, पितळचा. किंवा तो जरी नसेल किंवा साधा जरी घेतला तरी चालेल, पण शक्य होईल तेवढा पितळचा तांब्या घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे शुद्ध. त्यामध्ये तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, एक फूल टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, अष्टीगंधसुद्धा टाकायचा आहे. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याजवळ जर थोडंसं गंगाजल जरी असेल तुमच्या घरामध्ये, तर ते थोडंसं गंगाजल टाका. आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ एक थोडेसे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. तर आता पांढरे तीळ आपल्याला मकर संक्रांती दिवशी टाकून पाण्यामध्ये सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, सूर्यदेवतांना. पण आपण इतर वेळेला जेव्हा सूर्यदेवतांना अर्घ्य देतो तेव्हा पांढरे तीळ नाही टाकले तरी चालतील. पण मकर संक्रांती दिवशी आपल्याला तीळ घालूनच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. हे प्रत्येक स्वामीभक्तानं नक्कीच त्या दिवशी आपल्या घरामध्ये करा. हा उपाय जो आहे किंवा ही जी सेवा आहे खूप प्रभावी आहे. ह्यामुळे काय होतं तर सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि ह्या दिवशी सूर्यदेवांची जेवढी तुम्ही पूजा करणार ना, तेवढं तुम्हाला सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होणार, तुमची मनोकामना पूर्ण करणार. आणि जे तुमचं 2025मध्ये ज्या तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, त्या येणाऱ्या 2026मध्ये नक्कीच पूर्ण होणार. यासाठी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देताना ह्या वस्तूंचा नक्कीच वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते की आता त्या दिवशी आपल्याला काय करायचं, तर त्या दिवशी आपल्याला ना जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दानधर्म करायचा आहे. यामध्ये तुम्हाला ना पांढरे तीळ हे नक्कीच दान करायचे आहेत. प्रत्येक स्वामीभक्तानं तुम्हाला दुसरी कोणती जरी गोष्ट ह्या दिवशी दान करायला शक्य जरी झाले ना दिवसभरामध्ये, तरीसुद्धा तुम्हाला पांढरे तीळ हे प्रत्येक गरजू व्यक्तींना दान हे करायचेच आहेत. आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पांढरे तीळ त्या व्यक्तींना दान करा. ह्यामुळे काय होईल तर आपले पितृदोषसुद्धा कमी होतात. आपले जे ग्रहदोष असतात आपल्याला ते सुद्धा कमी होत जातात. आणि आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट हे सुद्धा नाहीसे होतात. आणि यामुळे सूर्यदेव, शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात. यासाठी गरजू व्यक्ती तुम्हाला तीळ आणि गूळ हे पदार्थसुद्धा दान करायचे आहेत. तर तिळगुळ हे जेव्हा आपण बनवतो, म्हणजे तिळगुळाच्या वड्या ज्या असतात बघा किंवा घरामध्ये जे तिळगुळ असतात, हे सुद्धा आपण एकमेकांना द्यायचे आहेत. आपल्या घरातल्या नातेवाईकांना आपण देत असतो आणि सण साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला जी लोक आपल्याला गरजू व्यक्ती जरी दिसल्या तरी सुद्धा त्यांना तुम्हाला तीळ किंवा तिळाच्या वड्या हे नक्कीच त्या दिवशी दान करायच्या आहेत. तिळाच्या वड्या तुम्ही घरी बनवून सुद्धा दान करू शकता. आता तिळाच्या वड्या किंवा मार्केटमधून आणून सुद्धा तुम्ही गरजू व्यक्तीला किंवा एखादी गोरगरीब व्यक्ती असेल तिला सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही तीळ दान करू शकता. त्याच पद्धतीनं तुम्ही तीळ आणि गूळ हे मिश्रण एकत्र करू शकता. आणि तीळ आणि गूळ, नुसता गूळ जरी तुम्ही गरजू व्यक्तींना दान केला तरी चालेल, किंवा तुम्ही नुसते तीळ जरी दान केले तरी सुद्धा चालेल. किंवा जर दोन्ही पदार्थ जर तुम्ही एकत्र केले, तीळ घ्यायचे, पांढरे तीळ, आणि त्यानंतर जर तुम्ही गूळ जरी घेतला आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा गूळ तुम्ही गरजू व्यक्तींना दान केला, किंवा तीळ तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणात तुम्ही दान करू शकता तेवढ्या प्रमाणात जरी पांढरे तीळ तुम्ही गरजू व्यक्तींना दान केले तरीसुद्धा शनिदेवांचा आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो. शनिदोषसुद्धा तुमचे जे असतील ते सुद्धा नाहीसे होतात. ग्रहदोषसुद्धा असतात बघा, ते सुद्धा आपले नाहीसे होतात. यासाठी तिळाचे हे महत्त्वपूर्ण उपाय प्रत्येक व्यक्तीनं मकर संक्रांती दिवशी नक्कीच करा. आता तुम्हाला एक दुसरा प्रभावी उपाय सांगते तिळाचा. तर पांढऱ्या तिळाचा आपल्याला उपाय करायचे आहेत. दुसरा उपाय असा आहे की बघा, मकर संक्रांत ह्या दिवशी दिवस हा तिळानं वाढत जातो. म्हणजेच काय तर ह्या दिवशीपासून बघा दिवस हा मोठा होत जातो आणि रात्री छोटी होत जाते. तर आत्ता बघा, आता आपण डिसेंबर महिन्यामध्ये बघा तुम्ही किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या दिवसांमध्ये काय होतं तर लवकर संध्याकाळी अंधार लवकर पडत असतो. एक 6, 6:15 वाजताच दिवस हा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि अंधार पडलेला असतो. पण मकर संक्रांती दिवशी दिवस हा मोठा होतो. म्हणजे 7 जरी वाजले, पावणे 7 जरी वाजले, 7:15 जरी वाजले तरीसुद्धा तुम्हाला बाहेर असा उजेड दिसत असतो. म्हणजेच दिवस हा तिळातिळानं वाढत जात असतो, मोठा होत जातो. त्यासाठी ह्या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचा. प्रसन्नता असते, ज्या घरामध्ये शांतता असते आणि ज्या घरामध्ये पूर्णपणे सकारात्मकता पसरलेली असते, सुख समाधान असते प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सहज प्रवेश करत असते. यासाठी प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं असतं. जेवढं तुम्हाला प्रवेशद्वारे तुमचं सुशोभित करता येतील तेवढं करा. कारण हुंबरटा आणि घराचं प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हेतूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते. तर येणाऱ्या नवीन वर्षाचा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निवास करावी, अखंड राहावी. यासाठी आपल्या घराच्या जो प्रवेशद्वार आहे त्याचा जो हुंबरटा आहे ना बघा, त्या हुंबरट्याच्या बाहेरच्या साईडला, डाव्या साईडला आपल्याला
तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा ह्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे. मग तुम्ही एखादी पंती घ्या, मातीची जी असेल ती जरी घेऊन तुम्हाला 2 वातींची एक वात करायची आहे. 2 वातींची एक वात करायची. अजून एकदा सांगते, एका वातीनं कधीसुद्धा दिवा लावायचा नाही. 2 वाती घ्यायच्या असतात आणि 2 वातींची आपल्याला एक वात करायची असते. आणि त्यानंतर तुम्हाला हा तिळाचं तेल जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं पंतीमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला 6:45च्या दरम्यान हा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरटाच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे दिवा. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता कायमची स्थिर राहते. घरामध्ये नकारात्मकता येत नाही. घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहते आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती सकारात्मक गोष्टींचा, वातावरणाचा परिणाम हा नक्कीच होत जातो. आपल्या मकर संक्रांत ह्या दिवशी आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे बघा. आणि प्रत्येक व्यक्तीनं जेवढं शक्य होईल तेवढं ह्या दिवशी तिळाचे हे सोपे उपाय घरामध्ये नक्कीच करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच तिळाचा वापर करा. सूर्यदेवांना अर्घ्य देताना सुद्धा तिळाच्या थोडेसे एक 4-5 तीळ तरी त्या पाण्यामध्ये नक्कीच टाका. त्यानंतर तिळाचा तेलाचा दिवासुद्धा लावा आणि जे काही महत्त्वपूर्ण उपाय मी सांगितले, दानधर्म तर प्रत्येक व्यक्तीनं केलाच पाहिजे. यथाशक्ती करा, कारण मकर संक्रांती हा दिवसच गरजू व्यक्तींना दान करण्यासाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. यामुळं तुम्हाला जे शक्य होईल ते सर्व करा, पण उपाय हे नक्कीच घरामध्ये करा. उपाय अगदी सोपे आहेत बघा. प्रत्येकानं करा, की जेणेकरून जे येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती बाहेर जातील, सकारात्मकता येईल आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनावर सकारात्मकता परिणाम होत जाईल आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं नक्कीच जाईल. यासाठी हे उपाय घरामध्ये करायचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.